हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे स्कूलचा फर्स्ट डे, म्हणजे आज आहे 31 तारीख आणि आजपासून स्कूल चालू झालं. तर आत्ता मी निघले. आत्ता 10ला फक्त 10च मिनटं बाकी आहेत. तर दिवाळीतले व्हिडिओ का नाही आले ते तुम्हाला आता नंतर सांगते. तर चला निघूयात, उशीर झाला. आता झाली दिवाळी, झाली आता सुट्ट्या संपल्या. कशी गेली दिवाळी रुद्राज? छान नाही गेली. का बरं? सगळे आजारी पडले. कसा एन्जॉय केला 2 दिवस? 2 दिवस एन्जॉय केला छान, मस्त फटाके वगैरे वाजवले आणि तिसऱ्या दिवशी आजारी पडलो, रुद्राज पण आणि मी पण. त्याच्यामुळे मग म्हणजे फराळाचं तर जास्त नव्हतं बनवलं, विकतच आणलं होतं. आणि मग काही एक पण रील्स पण नाही काढली, व्हिडिओ पण नाही काढला. म्हणजे आज मला वाटतं 8-15 दिवस होत आला असेल, व्हिडिओ पण नाही काढलेला. फक्त दिवाळीचा मी तेवढा पोस्ट केला. तर म्हटलं चला आता परत आजपासून कंटिन्यू चालू करूयात. तर आत्ता ह्याला अगोदर शाळेत सोडते. पावसाचं वातावरण झाले, मला वाटते पाऊस येईल का काय. आज छत्री वगैरे नाही घेतली. म्हणजे काय झालं की दिवाळीच्या अगोदर पाऊस बंद झाला, छत्र्या वगैरे ठेवून दिल्या. म्हटलं आता नाही गरज आहे. पण दिवाळीत परत पाऊस चालू झाला, म्हणजे रोज कंटिन्यू पाऊस आहे. सकाळून नाही आला तर दुपारून येतो, सकाळून आला तर दुपारून नाही येत, किंवा मग दिवसभर नाही आला तर रात्री तरी येतोच येतो. वृद्धांचे पण अजून औषधं चालू आहेत दवाखान्याची. परत बोलवलं होतं त्यांनी, पण म्हटलं आता थोडंसं बरं आहे त्याला, म्हणून म्हटलं आता स्कूलमध्ये पण पाठवा. तिथं तरी छान खेळतो. स्कूल टाईम टू टाईम जेवतो. तरी शाळा चालू असेल तर, घरी असेल तर जेवायला नको. अभ्यास तर नाहीच नाही. त्यांनी सुट्ट्यातला पण अभ्यास नाही केला, थोडासा केला आहे. बाकी तसा सगळा अभ्यास आहे. आत्ताच रुद्राजला शाळेमध्ये सोडलं आणि आत्ता राहिलेले आहेत माझे कपडे आणि भांडे. तर म्हटलं ते पटकन आवरून घेऊयात. आणि म्हणजे जो मी काल मसाला बनवलेला आहे, तर काय झालं की पूर्ण व्हिडिओ नव्हता बनवणं झाला. मी म्हणजे काही राहिलेला आहे, तर म्हटलं चला जेवढा झालेला आहे तर तेवढा एडिट पण करणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आजपासून कंटिन्यू व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि इंस्टाग्रामवरती पण डेली रील्स वगैरे आता येणार आहेत. तर त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर त्याला पण नक्की फॉलो करा. तर चला अगोदर कामावरून घेऊयात, कारण की काय होतं की परत पाऊस चालू होतोय, त्याच्यामुळे अगोदर कामावरून घेते आणि मग नंतर रील्स वगैरे काढूयात आणि व्हिडिओ पण एडिटिंग करून घेऊयात. आज बनवणार आहे वालाच्या शेंगा. ह्याला गेवड्याच्या शेंगा पण म्हणतात. तर म्हटलं चला 8 दिवस झालं, म्हणजे कमीत कमी 23 तारखेपासून आज 31 तारीख आहे. फक्त एकच व्हिडिओ आलता, म्हणजे 23 तारखेपासून फक्त एकच व्हिडिओ आलता, म्हणजे 8 दिवस झालं आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाही. आणि इंस्टाग्रामवरती पण एक पण रील्स नव्हती आली, कारण की रुद्राजला पण बरं नव्हतं, मला पण बरं नव्हतं. त्याच्यामुळं मग पहिल्यांदा असं झालं की 8 दिवस दोन्हीकडे पण व्हिडिओ नव्हता. तर म्हटलं चला आजपासून ना आपण कंटिन्यू करूयात. तर मी आज म्हणजे माझ्याकडे अगोदरचे व्हिडिओ होते काढलेले, पण ते एडिट केलेले नव्हते, म्हणून म्हटलं जाऊ दे आता आजपासून काय करूयात की नवीन चालू करूयात. म्हणून मग मी हा आज सकाळचीच स्वयंपाक आहे, हा सकाळचाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज बनवणार आहे वालाच्या शेंगा. तर त्या छान निवडून ठेवल्या होत्या, रात्रीच निवडून ठेवल्या होत्या, कारण की सकाळी खूप घाई होती, टिफिन वगैरे बनवायचं असतो सकाळी. त्याच्यामुळे तरी पण मी आज 5:30 वाजता उठले, तरी पण माझं आवरलं. तर रात्री जर थोडंफार निवडून वगैरे ठेवलं तर मग आवरतं. तर मग ही भाजी रात्रीच मी निवडून ठेवली होती, म्हणून म्हटलं की चला आत्ता सकाळी बनवायला घेऊयात. आणि रुद्राजला पण वेगळं बनवावं लागतं, कारण की अशी भाजी तर रुद्राज खात पण नाही आणि टिफिनला वगैरे द्यायला. तर मग त्याला बेसनपोळी बनवली होती. पण ह्या व्हिडिओमध्ये मी बेसनपोळी नाही दाखवते, कारण की माझ्याकडनं म्हणजे व्हिडिओ पण मोठा होत होता आणि मेन म्हणजे बेसनपोळी पण व्यवस्थित नाही झाली, तुटली थोडीशी. कधी कधी पीठ खराब असतं त्याच्यामुळे पण तुटते. तर मग वालाच्या शेंगासाठी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते, कारण की म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे तर घालते, पण काय झालं ह्यावेळेस थोडंसं म्हणलं काळा मसाला घालावात, कारण की काळा मसाला तिखट हे संपलं होतं, काळं तिखट ते मी म्हणजे आजच बनवलेलं आहे.
आणि मग संध्याकाळी मसाला बनवला होता आणि थोडासा तिखट मसाला, म्हणजे आपण मिक्सरला लावून कसं कांदा खोबरं लसूण वगैरे असा मसाला ठेवतो तसा ह्या वाटीत आहे. मी एवढा फक्त साईडला ठेवला आहे, कारण की दरवेळेस मसाला बनवला ना तर मी फक्त मसाला तिखट न मिक्स करता थोडाफार ठेवत असते साईडला. तर मग त्याची म्हटलं की भाजी टाकून बघूयात, म्हणजे जे काळं तिखट आहे ना ते पण मसालाचंच आहे आणि हे फक्त मसाला, ह्याच्यामध्ये काळं तिखट वगैरे नाही. तर मग हा पण थोडा टाकूयात. आणि जे तिखट आहे आत्ता मी टाकते, हे तिखट हे मी बनवलेलं आहे, खूप जास्त नाही बनवलं ह्यावेळेस, म्हटलं जाऊ दे थोडंच बनवूयात, 1 ते 1.5 महिना जाईल एवढं बनवलं आहे. आणि ते पण तिखट कसं बनवायचं काय, कारण की फक्त लाल तिखट आणि जो खडे मसाला आहे ना तो मी बनवून ठेवलेला आहे. आणि हे आहे आता कांदा लसूण मसाला तिखट. तर हे पण कसं बनवायचं ह्याचा मी व्हिडिओ बनवला आहे, पण तो काही अजून एडिट नाही झाला. एडिट झाला की नंतर अपलोड करेन. तर मग आज थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये म्हटलं की वालाच्या शेंगाची भाजी बनवूयात. तर मी अगोदर वालाच्या शेंगा आहेत त्या फोडणीमध्ये डायरेक्ट टाकल्या. फोडणीला थोडंसं जिरे मोहरी टाकली आणि लगेच थोडीशी हळद टाकली, शेंगा टाकल्या आणि मग त्या छान तेलामध्ये थोड्याशा परतून घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकलं. म्हणजे काय होतं, तेलामध्ये जर टाकलं तर म्हणजे शिजतं लवकर त्याच्यामुळे. आणि मग लगेच झाकण घालून 2-3 मिनटं ठेवलं. आणि मग नंतर जे तिखट आहे ते तिखट शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं आपल्याला वरतून घालायचे आणि परत थोडंसं पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं, म्हणजे भाजी पण छान शिजती. आणि अगोदर मी तिखट का नव्हतं टाकलं की म्हटलं की शेंगा परत मग सगळं आपण मसाला वगैरे टाकतो, मग त्याला शिजायला जरा वेळ लागतो. आणि मिठात आणि हळदीत लवकर शिजतात. एकीकडे कणिक पण भिजून ठेवली होती, वरण भात तर अगोदरच लावलं होतं. तर 7 वाजेपर्यंत आवरलं, म्हणजे 7च्या अगोदरच म्हटलं तरी वरण भात भाजी पोळी. रुद्राशला पण लगेच बेसन पोळी बनवून घेतली. आत्ता सुट्ट्या होत्या तेव्हा निवांत होतं थोडंसं, म्हणजे ह्यांना जास्त नव्हत्या, 4 दिवस होत्या आणि ह्यांचं आवरून दिलं की मग आम्ही थोडंसं रिलॅक्स असायचो. रुद्राच्या सुट्ट्या होत्या तोपर्यंत, पण आता नाही, आता पटपट आवरून घ्यावं लागतं आहे. त्याला शाळेत सोडूपर्यंत पण बरंच काम आवरायचं, तरी पण थोडंफार राहते, नंतर आल्यावर ते पण करते. तर मग सगळ्यात शेवटला राहिल्या होत्या चपात्या, म्हणजे भाजी शिजली होती, थोडी राहिली होती. तोपर्यंत म्हटलं की लगेच एका साईडला चपात्या पण बनवून घेऊयात. आणि पराठा वगैरे बनवायचा असेल तर मग मी तो पण लगेच चपात्यासोबत बनवून घेते, कारण की परत करायचं म्हणलं ना वेळ पण होतोय. आणि मग परत रुद्रांश उठला की त्याचं आवरायचं, त्याला जेवण भरवायचं. आम्हाला जेवायलाच थोडं जरी खायचं म्हटलं तरी अर्धा 1 तास लागतो. आणि परत अभ्यास राहिल्यावर तर मग तर खूप उशीर लागतो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि ही वालाच्या शेंगाची भाजी कशी वाटली मला हे पण कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी ही थोडीशी सुक्की बनवत आहे, कारण की टिफिनला द्यायची म्हटली तर भाजी वगैरे सांडते, त्याच्यामुळे शक्यतो मी सुक्कीच, म्हणजे थोडीफार सुक्कीच बनवते, जास्त नाही, थोडीशी रबरबीत. आणि मग सगळं झाल्यावर टाकला होता चहा. ओ बाळा, तर मला व्हिडिओ एडिट करायचं आहे, तर थोडंसं मध्ये करतो, म्हणून थोडा वेळ वहिनीपाशी बसलाय, तोपर्यंत व्हिडिओ पण एडिट झाला.